नमस्कार मित्रांनो, माझे नाव श्रुती आहे आणि मी माझ्या परिवारासोबत नाशिकमध्ये राहते. मी दिसायला खूपच सुंदर, गोरीपान आणि उंच आहे. आमच्या घरी आम्ही 6 जण राहत होतो. माझे पप्पा, मम्मी, मी, आजोबा, आजी आणि माझा एक लहान भाऊ. तो 6 वर्षाचा आहे. ही गोष्ट 3 वर्ष आधीची आहे. त्यावेळेस माझे वय 15 वर्ष होते. नुकतीच माझी 8वीची परीक्षा संपली होती आणि मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काका काकूंच्या गावी गेले. माझ्या काकांचे एक खूप मोठे कपड्याचे दुकान होते. त्यांचे वय 37 वर्ष होते. ते 37 वर्षाचे असूनही 25-26 वर्षाचे वाटत होते. माझी काकू पण दिसायला खूपच सुंदर होती. तिचे वय 35 वर्ष होते, पण ती अजूनही तरुण वाटत होती. पण काकूचे विचार थोडे जुने होते. ती एका अंगणवाडीत शिक्षिका म्हणून काम करत होती आणि जास्त करून तिचा वेळ ती किचनमध्ये आणि तिच्या कामांमध्येच घालवत होती. तिचे आई वडील पण तिच्यासोबतच इथे राहत होते, कारण माझी काकू त्यांच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिच्या आई वडिलांची काळजी घ्यायला दुसरे कोणीही नव्हते. म्हणून काकू तिच्या आई वडिलांना इथेच सांभाळत होती. मला इथे येऊन 4-5 दिवस झाले. 4-5 दिवसापासून मी पाहत होते की काकूंचा पूर्ण दिवस शाळेत आणि तिच्या आई वडिलांची देखभाल करण्यात आणि घरकाम करण्यातच तिचा वेळ निघून जात होता. या सगळ्यात ती काकांना थोडाही टाईम देऊ शकत नव्हती. यामुळे काका नेहमी काकूंवर चिडत असायचे. माझे काका काकू एवढे पण काही श्रीमंत नव्हते, पण त्यांच्या घरात सर्व काही सुखसुविधा होत्या. त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. आत्तापर्यंत तर मला काका काकूंच्या घरी सगळे काही ठीक वाटत होते. पण एक दिवस असा आला ज्यामुळे माझे पूर्ण आयुष्यच बदलले. एके दिवशी संध्याकाळी सगळेजण जेवण करून आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी निघून गेले. मी पण माझ्या रूममध्ये झोपायला गेले. पण दुपारी झोपल्यामुळे मला आता रात्री झोपच येत नव्हती. मी या कुशीवरून त्या कुशीवर माझ्या मम्मी पप्पांचा विचार करत पडले होते. मला माझ्या मम्मी पप्पांची खूप आठवण येत होती की अचानकच मला काका काकूंच्या रूममधून कसले तरी आवाज येऊ लागले. ते आवाज ऐकून मला असे वाटले की बहुतेक त्या दोघांमध्ये भांडणं चालू आहेत. माझ्या रूमला लागूनच त्यांची रूम होती, त्यामुळे त्यांच्या रूममधला भांडण्याचा थोडाफार आवाज माझ्या रूममध्ये येत होता. मी पहिल्यांदाच काका काकूंना अशा प्रकारे भांडताना ऐकले होते. यामुळे मला खूप भीती वाटली की ती दोघं एवढ्या रात्री का भांडत आहेत. याचे कारण जाणून घेण्यासाठी मी माझ्या बेडवरून उठले आणि त्यांच्या दरवाजाजवळ जाऊन त्या दोघांना बघण्याचा प्रयत्न करू लागले. दरवाजा आतून बंद होता, त्यामुळे मला आतले काही दिसले नाही. तेव्हाच मला बाजूला त्यांच्या रूमची खिडकी दिसली. ती खिडकी थोडीशी उघडीच होती. त्यातून आतले दृश्य स्पष्ट दिसत होते. मी खिडकीजवळ जाऊन थांबले. अंधार असल्यामुळे बाहेरचे त्यांना काही दिसणार नव्हते. मी त्यांच्या खिडकीजवळ जाऊन आतमध्ये बघू लागले. आतला नजारा बघून मी एकदम शॉक झाले, कारण ते दोघं एकमेकांसोबत भांडत होते. माझे काका काकूला हात लावण्याचा प्रयत्न करत होते, पण काकू त्यांचा हात झटकत होती. माझे काका काकूला काहीतरी करण्यासाठी म्हणवत होते, पण काकू सारखी त्या गोष्टीला नकार देत होती. मला लगेच समजले की काकांना काकूपासून काय पाहिजे आहे, पण काकू सारखी त्यांना नकार देत होती, कारण काकू खूपच थकली होती. तिच्या चेहऱ्यावरून थकवा स्पष्ट जाणवत होता. त्यानंतर काका भांडतच रागात दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपले. काकू पण झोपली. ते सगळं दृश्य पाहून मला खूप विचित्र वाटले. माझे हृदय जोरजोरात धडकत होते. मला खूप विचित्र वाटत होते. मी खूप वेळ त्या दोघांना खिडकीतून बघत होते, पण ते दोघेही झोपून टाकले. हे सर्व पहिल्यांदाच मी माझ्या आयुष्यात पाहिले होते. त्यानंतर मी माझ्या रूममध्ये वापस आले आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागले, पण ते सर्व बघून मला लवकर झोपच आली नाही. जेव्हा सकाळी मी उठले तेव्हा मी काका आणि काकूंना विचित्र नजरेने पाहू लागले, कारण कालची गोष्ट माझ्या मनातून अजूनपर्यंत गेली नव्हती. जेव्हा मला काकूने असं शांत शांत आणि टेन्शनमध्ये पाहिले तेव्हा ती मला विचारली, काय झालं श्रुती, कसलं टेन्शन आहे का? मी म्हणाले, काही नाही काकू, आज माझी तब्येत थोडीशी ठीक वाटत नाही. तेव्हाच काकू म्हणाली, काही हरकत नाही, तू नाश्ता करून तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर. हे ऐकून मी काकूला म्हणाले, ठीक आहे काकू. त्यानंतर काकाने पण नाश्ता केला आणि त्यांचा टिफिन घेऊन ते त्यांच्या दुकानात निघून गेले. काकूने त्यांच्या आई वडिलांसाठी आणि माझ्यासाठी जेवण बनवून ठेवले
आणि ती अंगणवाडीत निघून गेली. मी जेवण करून माझ्या रूममध्ये आले. काकूच्या जॉबची टायमिंग फक्त 4 तासच असते. ती 10ला जाऊन दुपारी 2 वाजता घरी येत होती. त्यानंतर घरातल्या सगळ्या कामात आणि तिच्या आईवडिलांची देखभाल करण्यात तिचा टाईम निघून जात होता. पण त्या दिवशी घरात काही पाहुणे आले, त्यामुळे काकूंचा तो दिवसही त्यांचे जेवण बनवण्यात आणि घरातली साफसफाई करण्यात निघून गेली. संध्याकाळ झाली, काका आले. काकूने आम्हा सगळ्यांना जेवण वाढले. जेवण झाल्यावर थोड्या वेळाने पाहुणे निघून गेले. त्यानंतर काका हॉलमध्ये बसून TV बघत होते आणि काकू किचनमधलं काम आवरत होती. माझ्या डोक्यातून कालची ती गोष्ट अजूनही गेली नव्हती. मला काहीच समजत नव्हते. सारखं माझ्या डोक्यात तोच विचार येत होता. भलेही नवरा बायकोमध्ये ती गोष्ट नॉर्मल असते, पण माझ्यासाठी हे सर्व नवीन होते. म्हणून माझ्या मनामध्ये पुन्हा ती गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता लागली आणि मी ते दोघं रूममध्ये झोपायला जाण्याची वाट पाहू लागले. बहुतेक मला ते सगळं बघण्याची इच्छा होत होती. थोड्या वेळाने काका आणि काकू दोघेही रूममध्ये झोपायला निघून गेले. जाण्याआधी काकाने मला विचारलं, श्रुती, तुझी तब्येत आता ठीक आहे ना? मी काकाला म्हणाले, हो काका, माझी तब्येत आता ठीक आहे. तेव्हाच माझ्या तोंडातून चुकून कालच्या रात्रीबद्दल बोलणं निघालं. काका, रात्री तुम्ही आणि काकू एवढ्या जोरात का भांडत होता? तेव्हाच काका नवल होऊन काकूकडे पाहू लागले. ते दोघेही आश्चर्य होते की ही गोष्ट मला कशी काय माहीत झाली. मी खूप घाबरले. अचानक माझ्या तोंडातून हे काय निघालं? तेव्हाच मी लगेच स्वतःला सावरत म्हणाले, काल रात्री माझ्या रूममध्ये तुमच्या दोघांचा आवाज येत होता. असं वाटत होतं की तुम्ही दोघे भांडत आहात. तेव्हाच काका म्हणाले, नाही, असं काही नाही. मी म्हणाले, ठीक आहे काका, माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल. त्यानंतर मी माझ्या रूममध्ये झोपायला निघून आले. तेव्हाच मी ऐकले काका काकीला म्हणत होते, यासाठी मी तुला म्हणतो की जरा हळू बोल, पण तू माझं काहीच ऐकत नाहीस. घरात आपल्या दोघांशिवाय दुसरी पण माणसं आहेत, याचं तुला भान राहू दे. तेव्हा काकू म्हणाली, हो, तुम्ही ठीक बोलत आहात. त्यानंतर ते दोघेही त्यांच्या रूममध्ये झोपायला निघून गेले. थोडा वेळ निघून गेला तेव्हा पुन्हा त्या दोघांची कुसपुस मला ऐकू येऊ लागली. मी हळूच त्यांच्या खिडकीजवळ जाऊन ऐकू लागले. काका पुन्हा त्या गोष्टीसाठी काकूला म्हणवत होते आणि काकू नाही म्हणत होती, कारण आज पण काकू खूप थकली होती. पण काका जास्तच हट्ट करत होते. तिला हात लावण्याचा प्रयत्न करत होते, पण काकू त्यांच्यापासून दूर दूर जात होती. त्यांचा हात झटकत होती. काका आज पण खूप रागात वाटत होते आणि त्या रागातच दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी काकूंनी मला बाजारातून काही सामान घेऊन येण्यास सांगितले. काकाला सुट्टी होती म्हणून काका मला म्हणाले, श्रुती, चल आपण दोघे बाजारात जाऊन सामान घेऊन येऊ, तसेच तुला एखादा ड्रेस घेऊया. मी ठीक आहे असं म्हणून काकासोबत बाजारला जाऊ लागले. वाटेत काका मला विचित्र नजरेने पाहत होते. मलाच समजत नव्हते की ते माझ्याकडे असे का पाहत आहेत. शेवटी मी काकाला विचारले, काय झालं काका, तुम्हाला काही बोलायचं आहे का? तेव्हा काका म्हणाले, नाही, असं काही नाही, फक्त थोडं टेन्शनमध्ये आहे. मी विचारले, काय झालं काका? तेव्हा काका म्हणाले, पहिला मी तुला शॉपिंग करून देतो, आपण बाजार करू, मग नंतर येताना आपण बोलू. मार्केटमध्ये पोहोचल्यावर आम्ही दोघे शॉपिंग करू लागलो. शॉपिंग करतानाच त्यांनी मला खूप सारे चॉकलेट्स, पाणीपुरी वगैरे खाऊ घातले आणि एका दुकानात घेऊन जाऊन मला माझ्या पसंतीचा खूप छान ड्रेस घेऊन दिला. मला समजत नव्हते की काका माझ्याशी असं का बोलत आहेत. त्यांच्या वागण्यातही थोडा फरक जाणवत होता. पण जेव्हा मला खरे माहीत झालं तेव्हा माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. पण सध्या मी तर खूप खुश होते, कारण काकांनी मला नवीन नवीन कपडे घेऊन दिले होते, चॉकलेट्स घेऊन दिले होते. जेव्हा आम्ही दोघं कारमधून वापस येत होतो तेव्हा मी काकाला विचारलं, काका, काय झालं, तुम्ही टेन्शनमध्ये का आहात? तेव्हा ते मला म्हणाले, श्रुती, मी कपड्यांचा व्यापार करतो हे तुला तर माहीतच आहे. त्यामध्ये मला कोणाची ना कोणाची मदत लागते. यामुळे मी तुझ्या काकूला रात्री थोडीशी मदत करायला सांगतो, पण ती मला मदतच करत नाही. दिवस रात्र फक्त ती तिचं काम, शाळा आणि फक्त तिच्या वडिलांची सेवेमध्येच राहते. आता तूच मला सांग, एकतर माझ्या बिझनेसमध्ये एवढं नुकसान होत आहे, मी एकटा कसं मॅनेज करू? तेव्हाच मी काकांना म्हणाले, काका, तुम्ही मला सांगा, मी तुमची काही मदत करू शकते का? ते मला म्हणाले,
तू मला मदत करू शकशील? मी म्हणाले, हो करेन ना. तेव्हा ते मला म्हणाले, ठीक आहे, माझे कपड्याचे बिझनेस आहे, तर फक्त जे महाग कपडे आहेत ते एका साईडला आणि जे लोकल कपडे आहेत ते दुसऱ्या साईडला ठेवावे लागतात आणि त्याला आपलं स्वतःचं प्राईस टॅग लावावं लागते. फक्त एवढीच मदत पाहिजे. मी काकाला म्हणाले, ठीक आहे काका, मी तुमची मदत करेन. काका मला म्हणाले, रात्री मी तुझ्या रूममध्ये येतो आणि सगळं काही कामाबद्दल शिकवतो. मी तुला चांगलं सांगेन कसं करायचं ते. मी म्हणाले, ठीक आहे, पण मी स्वप्नातही विचार केला नव्हता की काका माझ्यासोबत असे काही करतील. रात्र झाली आणि काका माझ्या रूममध्ये आले. मी काकाला म्हणाले, काका ते कपडे कुठे आहेत? ते मला म्हणाले, आपण इथेच काम करू. तिकडे तुझी काकू झोपली आहे, तिला आवाजाचा डिस्टर्ब होईल. मी काकाला म्हणाले, ठीक आहे काका. काकांनी थोडंसं दारू पिले होते. ते माझ्याजवळ येऊन बसले आणि माझ्यासोबत गोड गोड बोलू लागले. बोलता बोलता अचानक त्यांनी असे काही बोलून गेले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी एकदम शॉक झाले. ते नशेतच मला म्हणाले, माझी बायको मला ते सगळं सुख देत नाही, ज्या सुखाची अपेक्षा प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोकडून असते. मला त्यांचं बोलणं एवढं काही कळालं नाही, पण त्यानंतर काकांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि हळूहळू खांदा चोळू लागले. मला खूप विचित्र वाटत होते, पण बोलता बोलता काकांनी अचानक मला नको तिथे स्पर्श करायला चालू केले. माझ्यासाठी हे सर्व नवीन होते. पहिला तर मला राग आला, पण हळूहळू मी पण त्या नशेत वाहू लागले. ते सर्व मला खूप चांगलं वाटत होते. ते नशेत होते, तसंच ते खूप दिवसापासून भुकेले होते. त्यामुळे ते स्वतःवर कंट्रोल करू शकले नाही आणि मी पण त्यांना थांबवू शकले नाही. त्यानंतर असे काही झाले जे व्हायला नको होते. रात्रभर काकांनी माझ्यासोबत नको ते केले. पहाट होताच मी माझ्या शुद्धीत आले आणि काकांना मी बाजूला नको त्या अवस्थेत पाहिले. मला खूप विचित्र वाटले. त्यात माझीही चूक होती. मला पश्चाताप होत होता. काकांनी मी उठवले आणि हॉलमध्ये जाऊन झोपण्यास सांगितले, कारण जर काकू उठली तर खूप हंगामा होईल. काका जाऊन हॉलमध्ये झोपले. सकाळ होताच मी माझी बॅग पॅक केली आणि माझ्या घरी निघून आले. पुढे काही दिवस मी काकूंच्या घरीच गेले नाही आणि काकांच्या समोरही गेले नाही. माझ्या डोक्यातून ते सर्व जातच नव्हते. हळूहळू मोठी होईल तसं माझ्या डोक्यातून ते सर्व निघून गेले आणि पुन्हा तशी चूक करणार नाही असा मी निर्णय पण घेतला होता. मित्रांनो, कथा